आज बीजेपीचो नॅशनल प्रेसिडेंट गोंयान आयलो आनी येवन तो पयलीं पणजे गेलो आनी पणजेन स्टेट लिडरशिपेन रुलींग गव्हर्मेंटान कशें लॉ अँड ऑर्डर ब्रेक केलें तें आमकां आज दिसून आयलें. पणजेन कलेक्टरान सेक्शन 163 इश्यू केला. हो आमचे जे चिमुलकार भाव आसा जे युनिटी मॉला अगेन्स्ट प्रोटेस्ट करता तांचे प्रोटेस्ट पणजेन आज जावचो न्ही म्हणून तांच्यांनी हो सेक्शन इश्यू केल्लो आनी तांकां बाबड्यांक मागीर तांचो प्रोटेस्ट शिफ्ट करचो पडलो ओल्ड गोवा. पूण सेक्शन 163 म्हळ्यार कितें? सेक्शन 163 म्हळ्यार तुमी 4 लोकां वयर एका बरोबर भोंवपाक शकना, कसलीच गॅदरींग एका बरोबर करपाक शकना, प्रोसेशनां काडपाक शकना. आतां इतले आसून पासून ह्याच रुलींग गव्हर्मेंटान आज पणजेन लॉ अँड ऑर्डर ब्रेक केला. दुसरें, जेन्ना नॅशनल प्रेसिडेंट सावथाक आयलो, मडगांव आयलो, तो येवच्या पयलींच हांगा एक डे लायट मर्डर जालो. हातून गोंयान आनी मडगांवान स्पेशली साऊथ गोवान ही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन तांगेली जी परिस्थिती आसा टोटल कॉलॅप्स जाल्या ती आमकां दिसून येता आनी हाजेर आमी लास्ट कितलेशेच दीस जाले, वर्सां जाली उलयत आसात. आतां सध्या परिस्थिती अशी जाल्या की मर्डर, दरोडे, चोरयो हे आतां डे टू डे जावन पडला आनी तांकांय बी ह्या पुलिसाचो, गव्हर्मेंटाचो, ऑथॉरिटीजाचो कसलोच भंय ना जावन पडला. हांव गव्हर्मेंटा कडल्यान कसलेंच एक्सपेक्टेशन दवरना, कित्याक तांकां आमी फाटलीं कितलींशीं वर्सां जालीं सांगतात पूण ताजेर कांय जायना. पूण हांव गोंयकारांक सांगपाक सोदतां की गोंयकारांनो, आतां तरी तुमी जायात जागे. आयज 30 तारीख जानेर म्हयन्याचे 2026 आमकां खबर आशिल्ली की एक महाआंदोलन आझाद मैदानाचे चिंबेल गांवाचे लोक करपा आशिल्ले म्हण. तेंगे ते डिमांड्स आहा ते फुडें घालपाक. सडनली बीजेपीचो अध्यक्ष गोंया विजीट करूंक आयलो आनी तो येत म्हूण एक लॉ जातो म्हूण रोखडे मॅजिस्ट्रेटाक प्रेशरायज केलो. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणल्यार आमचो नॉर्थ गोवा कलेक्टराक प्रेशरायज केलो आनी ताका सांगलां आतां ऑर्डर इश्यू कर म्हूण हें तेंगेलें आंदोलन बंद करपाक. आनी तेणें फकत एक लायन बरयला की एप्रिहेंडींग लॉ अँड ऑर्डर म्हूण आनी हें आतां प्रोहिबीट केलां. मुगे प्रश्न हो, तुगे बीजेपीचो अध्यक्ष प्रेसिडेंट येता तेन्ना नबीन म्हणलोलो तो गोंय येता तेन्ना ताका खबर आसपा जाय गोंय कितें जाता तें. तुमकां लॉस दिसता ते तो एक सायडीन मिटींग येत जाल्यार तुमचे बीजेपीचे कार्यकर्त्याचे आनी त्या सायडीन आंदोलन चालू जाल्यार कसले लॉस जातली? तुमी कित्याक लिपोवपा सोदतात? तुमकां उगडास आशिल्लो डॉनल्ड ट्रम्प गुजरात येयल्लो तेन्ना मोदीन कितें केल्लें? तेणें एक दुरीग बांदलोलें, व्हडलें दुरीग बांदलोलें. ते स्लम्स आहा ते लिपोवपाक, ती घाण आहा ती लिपोवपाक. हेसले बीजेपी पक्ष कोत्ता, गोंयचें सरकार कोत्ता, ताका दाखोवपाक ऑल इज वेल म्हणून आनी लोकां झोक मार म्हूण लोकां फोंडां मारपाक थिंगा. आतां आंदोलन तेंगे मिटींग घेता थिंगा ओल्ड गोवा म्हूण आयकलां म्हूण हो डिसिजन नॉर्थ गोवा कलेक्टराचो एक प्रोटेस्ट मिटींग बंद करपा कायद्याशीन रॉंग. जजमेंट्स आहात सुप्रीम कोर्टाचे. रायट टू प्रोटेस्ट इज अ फंडामेंटल रायट. रायट टू प्रोटेस्ट पीसफुली इज अ फंडामेंटल रायट. आनी आमकां खबर आसा, फूल गोंया संवसाराक खबर आहा कितले पाटी चिंबेलकारांनी आनी लोकांनी मिटींग पासून घेतले चिंबेल गांवांत युनिटी मॉला सायडीन थिंगा त्या जाग्यार एक पाटी इन्सिडंट पासून जालो ना. केन्ना कोणाचे लफडे जाले ना, झगडीं जाले ना, कांय लॉ ऑर्डर जालो ना. ही कसली भंय हिंग जातली म्हूण. आनी तुका दिसता लोक पिसो म्हूण लॉ अँड ऑर्डर पिशेपण करपाक थिंगा आनी झगडीं करपाक आमची आंदोलन आहा तें बेश्टें क्रॅश करपाक लोक पिसो न्ही. आमी जाणात थोडे पाटी कोण पिसफूल मोर्चा घेतात तेन्ना स्पेशलिस्ट येतात फातोर मारपाक आनी ते गोंदोळ करपाक थिंगा आनी लोकांचे मागीर ते स्टॅम्पीड जावपाक आनी झगडीं जावपाक, मारामारी जावपाक हांव जाणा तसले पासून चलतात. आनी थोडे विरोधी पक्षान आहात ते स्पेशलिस्ट करपा असले वस्तू. सो हे बेश्टे एक रिपोर्ट येयला आनी
रिपोर्ट डेप्टी कलेक्टराच्या रिपोर्टाचेर कलेक्टरान चवकशी करपाची, पळोवपाची कितले पाटी मिटींग जाले, कितले पाटी लॉ एंड ऑर्डर ब्रेकडावन जाला, कांय नाशिल्लें म्हूण ताका रिपोर्ट येवपाचो. पूण एका एक मिशन आशिल्लो, एक ऑर्डर आशिल्लो, तुका पावर आहा तूं ऑर्डर इश्यू कर आनी बंद कर म्हूण. This is completely wrong. I advise the collector not to issue this kind of orders because these are contrary to law. People have right to protest and the right to protest peacefully is recognized by the Constitution and upheld by the Supreme Court and several high courts across the country. If this kind of thing keeps on happening, we will be forced to go to the court and ensure that orders are issued to enforce the fundamental rights of the citizens and quash the orders which you are passing. नीज गोंयकार आमचे आदिवासी लोक जांणी गोंय सांबाळून दवरले तांकां हे सरकार नॉर्थ गोवाचो कलेक्टर आज तांकां पणजेर ब्लॉक करता. आनी दुसरे वटेन हे बीजेपीची नीच प्रवृत्ती ही आज आमकां पणजेर पळोवपाक मेळ्ळी. तांचो राष्ट्रीय अध्यक्ष बाब नितीन नबीन हो पणजे येवन शिगमो करता आणि जे नीज गोंयकार जे आसात तांकां पणजे येवपाक मेळना. जी कलेक्टरान काल ऑर्डर काढल्या, नॉर्थ गोवा कलेक्टरान जी ऑर्डर काल 29 तारखेक काढली त्या ऑर्डरीन क्लियर कट ताणें बरयलें की असेंब्ली एंड गॅदरिंग ऑफ 5 or more persons and taking out or organizing processions, carrying out firearms, weapons, so and so, so and so. तिसरें तो म्हणटा यूज ऑफ लाउडस्पीकर. चौथे द शाउटिंग ऑफ स्लोगन्स आणि बर्निंग ऑफ फायर क्रॅकर्स. ही जी कलेक्टराची जी ऑर्डर आसा अंडर BNS एक्ट 163 ताजे एक्झॅक्टली कशी ही तोडप ऑर्डर ह्या कलेक्टराची हे आज आमकां पणजे पळोवपाक मेळ्ळें. भारतीय जनता पार्टीचो राष्ट्रीय अध्यक्ष एक तर आमी गाडयेर बसून मिरवणूक काडटा आसतना पळयलो. 4-5 पेक्षा चड थंय लोक आमी पळयले थंय गॅदर जाल्ले ते. दुसरे तांणी लाउडस्पीकरूय यूज केला. चौथे तांणी स्लोगन्सूय दिल्या आणि बर्निंग ऑफ फायर क्रॅकर. सो जी कंडिशनां प्रोहिबिशन घातिल्ले कलेक्टरान ते थंय आमकां पळोवपाक मेळ्ळें की हाजे ह्या ऑर्डरीचे एक्झॅक्टली अगेन्स्ट ही ऑर्डर ताणें नाकारून ह्या ऑर्डरीच्या अगेन्स्ट ह्या सरकारान आपले परत एकदा डिक्टेटोरियलशीप थंय दाखयल्ली आसा. हांव नॉर्थ गोवा कलेक्टरा कडेन मागता की इमिजिएटली नितीन नबीन, दामू नाईक हांचेर FIR करून हांकां खरें म्हणल्यार अरेस्ट करून भितर उडोवपाक जाय. तुम्ही आता जे आपल्या गोंय वाचोवपाक जे कोण लोक लढटा तांकां तुम्ही पुलिसाचो वापर करून भितर उडयता मरे. तांकां तुम्ही थंय जॅमर लावन तांचो आवाज गोंय मेरेन वचचो न्ही म्हणून तो तुम्ही दामता. आणि तुम्ही हांगा तुझे सरकार जे ऑर्डर काडटा अंडर 163 ऑफ BNS एक्ट, BNS सुरक्षा 2023 एक्ट, तेच तुम्ही पाळना. म्हणजे गोंयकारांक लागून एक कायदो आणि हे भारतीय जनता पार्टीचे जे कोण वेस्ट बेंगॉलच्यान दिल्लीच्यान लोक येतात तांकां दुसरो कायदो. हो कसलो न्याय? वी कंडेम दिस एक्ट what has happened today and we demand that the North Goa collector should suo moto file an FIR. If he doesn't do it today, then Monday we will file an official complaint also on this. काही अपोजिशन पॉलिटिकल पार्टींनी आणि त्यांचे खास कर पपेट्सांनी जे पार्ट टायम पॉलिटिक्स करता, इलेक्शन आयले की पॉलिटिकल इश्यूज काडटात, इलेक्शन नासता तेन्ना फेसबूक आणि इंस्टाग्रामा पुरती त्यांचे पोस्ट मर्यादीत असता, ऑन ग्राउंड स्वतः पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीज काय करिना, अशा लोकांनी एक पोस्ट घातलो की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांक कालचे सेक्शन जे गव्हर्मेंटान कलेक्टरान काढले ते लागनाका म्हणून. हांव आयज ती स्पेशली कॉपी घेवन आयला. ह्या कॉपी भितर तेंच्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केला पेज 2चेर की फर्दर आय डायरेक्ट द अबाव रेस्ट्रिक्शन शाल नॉट अप्लाय टू पब्लीक सर्वंट्स ऑन ड्युटी
or bona fide marriage or funeral procession or any other special occasion. वो सेक्शन आणि वो सर्क्युलर वो फक्त पर्टिक्युलरली त्या प्रोटेस्टा खातीर आशिल्लो, जो प्रोटेस्ट सरकारान प्रोटेस्टाचे आयकून, जी सेशना टायमार जे प्रोटेस्ट चालू असले त्यांचे आयकून तो प्रोजेक्ट त्या प्लेसी वयलो शिफ्ट करपाचे डिसिजन ऑलरेडी जाला. ते डिसिजन जाल्या आसून सुद्धा तो प्रोटेस्ट करपाचे थोड्यांनी प्रयत्न केलो, म्हणून त्याच्या खातीर ही ऑर्डर आसली. बट एज ऑलवेज काँग्रेस अँड देअर इकोसिस्टम गोंयान, जेन्ना यू कॅनॉट कन्विन्स पीपल, दे स्टार्ट कन्फ्युजींग पीपल. ह्या बेजिसाचेर तांच्यांनी एक स्पेसिफिकली पयलीच पेज घालून लोकांक भ्रमीत करपाचो प्रयत्न केलो, कित्याक की तांच्या खातीर राष्ट्रीय अध्यक्ष हो जो एक पद आसा ते गोंयान आमच्या खातीर इतले आदरणीय आसा. आणि ते जेन्ना गोंयान आयले, आमी उत्सव कसो मनयलो. प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यान आयज पणजे भितर कार्यालया कडेन येवन आसतले, एअरपोर्टा कडेन आसतले, एक उत्सव कसो मनयलो, कित्याक आमकां आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाचेर प्राऊड आसा. बट इतकी वर्सां गांधी परिवाराच्या भक्तीन विलीन जाल्ल्या सगळ्या लोकांक ह्यो उत्सव कळचो ना. म्हणून हांव इतलेंच सांगता की गोंयच्या जनतेक कन्फ्यूज करपाचो प्रयत्न करूं नाकात. ही ऑर्डर आसा, ही सगळ्यांक फुड्यान हांव दवरला. तितून स्पेसिफिकली सांगला की त्या ऑर्डरीन स्पेसिफिकली मेन्शन केला की स्पेशल ओकेजन्स आणि बाकीचे हे सगळे जे ओकेजन्स तेंच्यांनी मेन्शन केला, ताका ही ऑर्डर लागना. ही ऑर्डर फक्त स्पेसिफिकली त्या प्रोटेस्टा खातीर आसली आणि त्या प्रोटेस्टा मर्यादीत आसली. म्हणजे तो प्रोटेस्ट जाऊन पाना म्हणून सरकारान हो ऑर्डर काढलो स्पेशल त्यांच्या खातीर. आय डोंट वॉन्ट टू गो इन द प्रोज. तुम्ही आता म्हटलं न्ही की हो स्पेशल त्यांच्या खातीर. हांव ह्या प्रोटेस्टाच्या कॉन्स अँड प्रोजान वचपाक, हांव एज अ भारतीय जनता पार्टी म्हाजो फोटो घातलो थोड्या लोकांनी. हांव तेजेर स्पेसिफिकली सांगता की हो प्रोटेस्ट, हो जो आयचो कार्यक्रम जालो, तो कार्यक्रम खंयसरूच खंयचेच रूल वायोलेशन करिना. थँक्यू. ना तुम्ही म्हटले की तो ऑर्डर जी काढल्या ती फक्त स्पेशल त्या I don't want to go in the pros and cons of protest. प्रोटेस्टाक सप्रेस करू शकता. सरकारान ऑलरेडी डिसिजन घेतला की थंयचो जो खंयचो एक प्रोजेक्ट आसा तो ऑलरेडी शिफ्ट करपाचो डिसिजन घेतला. त्या डिसिजना बद्दल म्हाका त्या प्रोज अँड कॉन्सान वचपाचें ना. म्हाका फक्त इतलेंच सांगपाचें आसा की आयचो जो इव्हेंट जालो भारतीय जनता पार्टीचो, जेचे माझे फोटो घालून किंवा आमच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचे फोटो घालून किंवा आमच्या कार्यकर्त्यांचे फोटो घालून जे थंय जे तेंच्यांनी एक कन्फ्युजन क्रिएट करपाचो प्रयत्न केलो, फेक नरेटिव्ह करपाचो प्रयत्न केला, तो हांवें बस्ट केला ऑन दीस बेजीस ऑफ ऑर्डर. हो जो हे आहा तो तुमकांय बी लागू जाता न्हू, बाकीचे जे लोक इतले हे गदर जाता. ना हांगा स्पेसिफिकली सांगला आमच्या खातीर तो स्पेशल ओकेजन आशिल्लो. भारतीय जनता पार्टीचो राष्ट्रीय अध्यक्ष येवप हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यां खातीर स्पेशल ओकेजन आशिल्लो. पूण प्रोटेस्ट करूंक डेमोक्रेटीक रायट आणि तो सप्रेस जर करपाक सरकार यत्न करता जाल्यार खंय तरी. सर हांव फक्त आयज जो म्हाज्या बद्दल किंवा आमच्या पार्टीच्या कार्यकर्त्या बद्दल जो फेक नरेटिव्ह केला ऑन द बेजीस ऑफ ऑर्डर, हांव तितले क्लियर करपाक गेला. बाकीचे सरकार आणि सरकारी जे स्पोक्सपर्सन आसा ते तुमकां क्लॅरिफिकेशन की तुमच्या खातीर सोशल ओकेजन आसलो, तसोच तेंच्या खातीर सोशल ओकेजन आसलो असं ते म्हणतात. ते म्हणतात बाकीचे जे पीसफूल प्रोटेस्ट आसलो आणि जर पीसफूल आय डोंट वॉन्ट टू गो इन टू द सप्रेस करून ना. हांव इतलेंच सांगता, हांव परत क्लॅरिफाय करपाक जाय की म्हाका प्रोटेस्टाच्या कॉन्स अँड प्रोजान वचपाचें ना. हांव जे पोस्ट सोशल मिडियाचेर आयले जे कन्फ्युजन क्रिएट करता की आमी रूल वायोलेट केला की ना, तेज्या बाबतीन हांव क्लॅरिफिकेशन दिवपाक जाय. थँक्यू. बरं, थँक्यू.